शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं। त्यानंतर समिती गठीत करण्याचं आश्वासन जे आहे ते सरकारने दिलं आहे। दुसरीकडे याच कर्जमाफीच्या मुद्द्यावर आणि सक्तीची कर्जमाफी थांबावी यासाठी बच्चू कडूंचं पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर 7/12 कोरा कोरा अशी पदयात्रा बच्चू कडू काढणार आहेत। 5 जुलैला आपल्यासोबत स्वतः बच्चू भाऊ आहेत। भाऊ, काय सांगणार आहेत, कसं या यात्रेचं स्वरूप आहे आणि कशासाठी? एकतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, त्यांना धीर देण्यासाठी, त्यांच्याशी संवाद आणि त्यांच्या संवेदना पुन्हा घरोघरी जाऊन जाणून घेण्यासाठी आणि 7/12 कोरा कोरा यात्रा ह्या खरं तर सरकारला विसर पडू नये, ठरलेल्या त्यांची योग्य वेळ हे लवकर यावी, अधिक आत्महत्येची वाट त्यांनी पाहू नये। आजही पेरणीला पैसे नाही, पेरणीसाठी पैसे नाही म्हणून होणाऱ्या आत्महत्येचा आकडा दिवसांदिवस वाढत आहे। त्यांच्या 6 महिन्याच्या कारकिर्दीत 1000वर आत्महत्या झालेल्या आहे आणि या सगळ्यासाठी आणि हा रेटा जनमानसांचा वाढवण्यासाठी 2 ऑक्टोबरचं आंदोलन अधिक मजबूत होण्यासाठी आम्ही 5 जुलै ते पहिला टप्पा 5 जुलैपासून सुरू होणार। 5 ते मला वाटते 14 जुलैपर्यंत हा शेवटचा, म्हणजे पंजाबराव देशमुखांच्या जन्मगावापासून पहिले कृषी मंत्री तर तिथून पहिली आत्महत्या जी झाली त्यांच्या गावापर्यंत ही पदयात्रा आम्ही काढतो आहे। लोकसंवाद वाढवतो आहे, लोकांना या आंदोलनात अधिक ताकदीनं पुन्हा जमा होण्यासाठी आम्ही हे टप्प्याटप्प्यानं यात्रा करतो आहे। किती टप्पे असणार भाऊ महाराष्ट्रामध्ये आणि सिंदूर यात्रेचा तुम्ही उल्लेख? 5 ते 6 टप्पे, सगळ्या खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, नागपूरला 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट सिंदूर यात्रा आम्ही काढू। सगळ्या आत्महत्याग्रस्त भगिनी तिथं एकत्र होणार। 10 ते 20,000 आत्महत्याग्रस्त भगिनी जे आहे त्या एकत्रित होऊन सरकारला 9 ऑगस्टला राखी बांधून त्यांना सिंदूरची डब्बी एक आम्ही सप्रेम देणार हो। आत्तापर्यंत 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, त्या थांबाव्या यासाठी आहार त्या पदयात्रेतून आम्ही करणार। विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल अनेकदा शंका व्यक्त केली जात आहे। वाढलेल्या मतदानावर शंका व्यक्त केली जाते। आज राहुल गांधींनी ट्विट केलेलं आहे, त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 5 महिन्यात 8% मतदान वाढलेलं आहे। कसं पाहतो? मला असं वाटतं तो घोळ EVM मशीनचाच आहे आणि हे पाप काँग्रेसनं केलं नसतं तर आज हे बोलायची वेळ आली नसती। त्यावेळेस मोदीजी त्यांचा विरोध करत होते, आता राहुलजी त्यांचा विरोध करतं आणि एकंदरीत आम्ही पाहतोय का ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। लोकशाहीमधला जो आत्मा आहे मतदानाचा तो जर अशा पद्धतीनं झाला तर ही जी गुंडेशाही आहे EVMच्या माध्यमातून ते थांबली पाहिजे। मी मागेही म्हटलं होतं का EVM मशीन तशीच ठेवा, पण तो VVPॅड आपल्या हाती येतं, त्याला क्रमांक द्या, त्याच्या मतदाराचा सही घ्या आणि मातीच्या त्या VVPॅड मशीनद्वारे तिकडे गेल्यापेक्षा हाताद्वारे मतपेटीत टाका। लोकसभा निवडणूक असेल किंवा मग विधानसभा, 2 निवडणुकांचं अंतर फार नव्हतं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मतं वाढले असं देखील राहुल गांधींनी मागे। या मागचं कारण असं आहे का जे मोठे राज्य आहे हे सगळे BJPला ताब्यात घ्यायचे होते। लोकसभा मोठ्या राज्यात कमी रिझल्ट घ्यायचे आणि विधानसभेला मात्र हे राज्य ताब्यात घ्यायचे, कारण या वर्षात ते पुनर्रचना होणार आहे आणि सगळ्या विधानसभेच्या लोकसभेच्या पुनर्रचना करण्यासाठी राज्य म्हणजे राज्य आणि केंद्र ताब्यात असणं गरजेचं आहे आणि तो एक मोठा गेम येणाऱ्या 30 वर्षासाठी खेळासाठी हे केलेली मोठी चाल आहे, मोठं षडयंत्र आहे, हे त्याच्यामागचा मुख्य उद्देश आहे। शेवटला प्रश्न, आज सुनावणी आहे तुमच्या अध्यक्षपदासंदर्भात, काय कसं पाहता सुनावणी? मला वाटतं न्यायदेवताकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे। प्रकरण अतिशय क्लिअर आहे आणि आम्हाला त्या प्रकरणात स्थगिती भेटली आणि स्थगिती भेटल्यानंतर ते जे आम्हाला 1 वर्षाची सजा सुनावली आहे तो स्टे आहे सध्या, म्हणजे तो आता ऑन रनिंग नाही आहे। त्याच्यानं सरळ स्पष्ट पारदर्शक जर आपण पाहिलं त्या गोष्टीकडे तर त्याच्या सरळ आम्हाला जेव्हा पात्र केलं ते वाचणार आहे। आम्हाला एकंदरीत कायद्याच्या एकंदरीत आपण जर विचार केला तर ते आमच्या बाजूनं लागेल। आणि दुसरं असं का याच्यात जी काही खोडतोड झालेली आहे ते मोठ्या प्रमाणात झाली। 13/5ची ऑर्डर 14 जूनपर्यंत आणि आज रोजीपर्यंत माझ्या हातात येत नाही। मी अपात्र केलं 13/5ला आणि ऑर्डर आतापर्यंत माझ्या हातात नाही आहे। मोठी बदमाशकी आहे, दबावतंत्र आहे, राजकीय सगळं ते म्हणतात सूड काढण्याचा जो प्रकार आहे तो केलेला दिसतो।
हे बच्चू कडू ते आज सुनावणी आहेत, न्यायदेवतेवर विश्वास आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.